महादेवाचा प्रदोष व्रत। तर 26 प्रदोष व्रताचा संकल्प घेऊन 27वा प्रदोष व्रताच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी मी प्रदोष व्रताचं उद्यापन करून घेत आहे। तर यासाठी मी ब्राह्मणाला बोलवलं आहे आणि त्यांच्याकडून मी विधिवत असं माझं उद्यापन पार पाडून घेतलेलं आहे। प्रदोष व्रत म्हणजे संध्याकाळ समयी केलेली महादेवाची पूजा। तर या व्रताच्या उद्यापनासाठी लागणारं सर्व काही साहित्य मी आणलेलं होतं आणि इथे ब्राह्मण पूर्ण पूजा अशी मांडून घेत होते। प्रदोष व्रत केलेल्याचं खूप पुण्य आपल्याला मिळतं। तर ज्यांना देखील प्रदोष व्रत करायचं आहे, निसंकोच कुमारिका असेल किंवा सुहागन असतील किंवा कोणीही पुरुष स्त्री असेल, मनोभावाने प्रदोष व्रताचा नियम पकडून त्यांनी प्रदोष व्रत केलं तरी चालेल। संध्याकाळच्या समयी महादेवाची विधिवत पूजा करायची, महादेवाचा अभिषेक करायचा, त्यानंतर आरती करायची। ज्यांना जमेल तसं उपवास करायचा, कोणी फळे खाऊन उपवास करू शकतो किंवा एका टाईमचं जेवण करून देखील उपवास करू शकतो। ज्यांना जमेल तसे 11, 9, 5 किंवा 20, 26 अशा प्रकारे प्रदोष व्रत तुम्ही करू शकता। त्यानंतर शेवटच्या प्रदोषच्या व्रताच्या दिवशी उद्यापन करून ब्राह्मणास भोजन द्यावे किंवा एका जोडप्याला भोजन देऊन त्यांना पूर्ण आहेर करावा। तर मी देखील माझ्या उद्यापनाला हेच केलेलं होतं। इथे महादेवाचा अभिषेक करण्यात आला, गणपतीचा अभिषेक करण्यात आला। प्रदोष व्रताचं महात्म्य इतकं मोठं आहे की एका काळी एक ब्राह्मणी स्त्रीचं भाग्य प्रदोष व्रतामुळेच उजळलं। तर तीच कथा तुम्हाला प्रदोष व्रताच्या पुस्तकामध्ये देखील वाचायला मिळेल। तर प्रत्येक प्रदोषच्या दिवशी मी पुस्तकातली ती कथा वाचायची आणि महादेवाचा अभिषेक करत होती। अभिषेक केल्यानंतर महादेवाची आरती करून मग जो काही नैवेद्य आपण बनवलेला असेल तो नैवेद्य मी देवाला दाखवत असे आणि बिना मीठाचा नैवेद्य मी ग्रहण करत होते। देवाला देखील बिना मीठाचाच नैवेद्य दाखवावा लागतो। पूजा मांडणी झाल्यानंतर दीप प्रज्वलित करून दिव्याची इथे पूजा करून मी घेत आहे। नमो रुद्राय चमचम, नमो प्रत्याचे रजासे चमचम, नमो शेषाय चमचम, नमे लोयाय लोकाय चमस्ते, नमो गुरुवाय गुरुवाच नमे चमच, नमो प्रणय चमच। पूजा झाल्यानंतर इथे होमाची आम्ही तयारी केली। हवनकुंडामध्ये सर्व काही सामग्री टाकली होती, त्यामध्ये एक अख्खं नारळ आहुती। या कुठलीही पूजा ही होमाबिगैर अपूर्णच आहे असं मला तरी वाटतं, म्हणून मी छोटी जरी पूजा घरात केली तरी होम ही मी नक्कीच करते। तर पंडितांकडून आमच्या घरात छान प्रकारे प्रदोष व्रताचं उद्यापनामध्ये होम सुरू झालं होतं आणि खूप छान प्रकारे ही पूजा झाली होती त्यांच्याकडनं। तर आहोंची मध्ये मध्ये मीटिंग सुरू होती म्हणून ते पूर्ण पूजा अटेंड नाही करू शकले, तरी देखील ते होमाच्या वेळेस ते माझ्याजवळ येऊन बसले होते आणि त्यांनी होमामध्ये आहुती देणं सुरू केली। तर होमही छान प्रकारे आमचं झालेलं होतं आणि पूजा देखील छान प्रकारे इथे झालेली होती। पूजा पूर्ण झाल्यानंतर एक मी जोडप्याला इथे जेवायला घातलं। आमचं छान प्रकारे इथं बोलणं सुरू होतं आणि पूजेबद्दल त्यांनी देखील कौतुक केलं। तर पूजा खूप छान झाली। पूजेच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं असतं, तर या दिवशी ब्राह्मण परत आले होते आणि त्यांनी या पूजेचं उद्यापन छान प्रकारे माझ्याकडनं करून घेतलं। पूर्णपैकी सामान त्यांनी उचललेलं होतं, माझ्या पदरामध्ये काही फळं दिली आणि अशा प्रकारे प्रदोष व्रताचं उद्यापन पूर्ण झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं। हा होता माझा छोटासा व्लॉग। कसा वाटला नक्की सांगा। भेटूया पुन्हा नवीन एक अशाच व्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांनाच बाय।